मला असावरीचा विषय नकोय प्रियंका. इतक्यात कंटाळला असतील. प्रियंका प्लीज. सावरे, आज सुखरूप पोचलो का मी? साईटवरती अजून इक्विपमेंट पोचलेले नाही आहेत. माणसं नुसती बसून आहेत सर. डबाभर दागिने पाहिलेल्या माणसाला तुला भास झालाय सांगणं म्हणजे ती चिवड्याच्या डब्यातल्या दागिन्यांची काय भानगड आहे? तुला तो फोटो बघून करणची सतत आठवण येत राहणार. बाळाच्या दृष्टीने चांगलं नाही ग ते. तुम्ही आता धनाजीरावांच्या शेपटीवरती पाय ठेवलायत नाईक. माई हर्षभ, अरे काय अवस्था करून घेतलीस ही? काय काय मला आहे ना, मी ओके आहे. मी एकदम एकदम फर्स्ट क्लास आहे माई. हां मी फक्त माई ना थोडीशी दारू प्यायलोय. बाकी मी फर्स्ट क्लास आहे. डोंट वरी. हां हे माई आता मला काहीतरी होतंय. मग मी समजा मेलो तर माझ्या माघारी तुमचं कसं होणार वगैरे असले काही विचार आणू नका मनात. मी ओके आहे. म्हणजे तुमचा काय हे सांग ना, अन्नदाता. तुमचा अन्नदाता ठणठणीत आहे. फक्त तो बाकी तर आजची सभा संपली. आजची सभा संपली. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा हात नाही लावायचा. हात लावायचा नाही, एकदाच सांगतोय. भोसले हा हर्षवर्धन भोसले. झालं काय? हे माई कोणी काही म्हणू. मी भोसले, हर्षवर्धन भोसले. मग कुणाचा कधी हात धरला ना माई तर तो फक्त पिरगळण्यासाठी असतो. मदत मागायला नसतो कधीच. कधीच नाही. कळलं का रे? अरे आधी अरे तू कधी आला तू इथे? हे तूच काय? तूच अरे मला मदत कर. अरे आधी सॉरी. अरे माई माझा भाऊ आदित्य भोसले मला हात द्यायला आला, मदत करायला आला मला. आय रिअली लव्ह यू. आधी क्या बात है यार, तुम्हाला मदत करायला. अरे हर्षा, ए नाही हात लावायचा नाही. भोसले सांगितलं. भोसले हर्षवर्धन. अरे जा, गरज नाही तुमच्या कुणाची, गरज नाही. चालते वा सगळेच. ती पण गेली निघून. तुम्ही पण जा सगळे. सगळेच जा. काय गरज नाही कोणाची. गेट लॉस्ट. ओके मी ओके. गेट लॉस्ट. चल चल. बाबा कुठे निघाला? अगं शाळेत जरा फोन करून येतो.
बाबा आता मात्र हद्द झाली. काय झालं? मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हे घ्या. लक्षातच राहत नाही बघ, सवयच झाली आहे. शाळेत जरा फोन करून सांगतो उशिरा येईन किंवा येणारच नाही. थोडी कणकण वाटते, थोडं तापासारखं सुद्धा वाटतंय. काय बाबा तुम्ही आधी आतमध्ये चला. अगं हो आधी आतमध्ये चला. अंतरा बाहेर ये. अगं ऐक बाबा माझं. आत्ताच्या आत्ता प्लीज आतमध्ये चला. चला काय ग लगेच आत जा आणि थर्मामीटर शोध. बाबांना जरा कणकण वाटते अगं. काय हो बाबा? अरे काय आणीबाणी जाहीर झाल्यासारखं करताय सगळं? आणि बाणी वगैरे काही नाही. तू जा ना, इथे काय उभी आहेस तू? हा चला बाबा लगेच चला. मागच्या वेळेला किती घाबरत होतात माहितीये ना. अरे मागच्या वेळेचं मागच्या वेळेला सावकाश. तेव्हा आता थोडी आता प्रवासात दगदग झाले. दगदग वगैरे काय नाही. हे तुम्ही ठरवणार आहात का? डॉक्टर तुम्ही आहात का? बरं मी नाही डॉक्टर. नाही तिला नाही आणत आहे, मी एकटाच येतोय. नाही म्हणजे बायकोला सरप्राईज देण्यात एक वेगळीच मजा असते ना. हां नाही एकदा हे लोनचं काम मार्गी लागलं ना की मग घेऊन येतो तुला. हो ओके भेटू मग बाय. प्रिय नंदिनी. खत्री साहेब, हॅलो खत्री साहेब, हर्षवर्धन भोसले बोलतोय. हा मी तुम्हाला इतकंच सांगण्यासाठी फोन केला की त्या दिवशी मी तुम्हाला जे काही बोललो ते रागाच्या भारात बोललो आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. हां माझ्या माफीचं लेखी पत्र उद्या सकाळी तुमच्या टेबलवर असेल. आय एम सॉरी सर.
एवढा इंतजार करायला लावला का रे तुले? काही नाही दादा, जरा त्या दिवशीच्या घटना आठवायचा प्रयत्न करून राहिलो होतो. विसर भाऊ. आता कसा विसरू? मी तरी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी वाचलो. म्हणजे तो कोणीतरी पुन्हा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला माहिती आहे दादा, मला शिकार करायला आवडतो, व्हायला नाही. May I come in, sir? बोलावलंत सर? खत्री साहेबांशी बोललो. 1-2 दिवसात आपली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी रिलीज होईल. काय सांगता सर? उद्यापासून मॉलचं काम सुरू करा. बेदीला फोन करा. त्याला सांगा पेमेंट लेट झालंय, मान्य आहे म्हणावं. पण आपण त्याचं इंटरेस्ट देऊ त्याला. पण ट्रक मात्र लगेच निघायला हवेत असं सांगा त्याला. आणि आता उद्यापासून मला मॉलच्या कामामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नको आहे उद्या पुरे. नाही सर, अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. गुड. या सर, एक विचारू? तुम्ही खत्री साहेबांची माफी माग. आय एम सॉरी सर. काय हो, कवायत कसली चालली आहे? नाही, मी आठवायचा प्रयत्न करतोय. त्या दिवशी मी त्याच्या केबिनमधून बाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये मला कोण भेटला? हो, कुणाच्या केबिनमधून? काय नाव त्याचं, मला सांगाल का? हर्षवर्धन भोसले. अगो बाई, कमालच झाली. चक्क नाव सांगितलं. हे बघ प्रतिभा, उद्या जर का मला काही बरं वाईट झालं, साभद्र बोलू मी नका. काय सांगतोय ते ऐकून घे. उद्या जर का मला काही बरं वाईट झालं तर हे नाव दादांच्या कानावरती घालायचं. हो, पण कोण आहे हा माणूस? त्याचं आणि तुमचं काय वैर आहे? मी जाऊन त्याची गचांडी धरते आणि विचारतेच त्याला. नाही, तेवढी लायकी नाही त्याची. पण माझ्यावरती जो काही हल्ला झाला त्याचा या भोसलेशी संबंध आहे. डायरेक्टली नसेल कदाचित, तसं घाबरट आहे ते भोकलीचं. मला मारायची सुपारी तो कदाचित कोणाला देणार नाही. पण माझं जर का काही बरं वाईट झालं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद ह्या भोसलेला होईल. त्याचा माझ्यावरच्या हल्ल्याशी काहीतरी संबंध आहे. फक्त
काय ते शोधून काढायला हवं. अंतरा बोलली मला दागिन्यांच्या बद्दल. आधी मला वाटलं की सुधाचेच दागिने आहेत ते आणि तूच ठेवले असतील त्या चिवड्याच्या डब्यात. नाही बाबा, मी नाही ठेवले चिवडे. मला माहिती आहे दागिने लॉकरमध्ये आहेत, मी खात्री करून घेतलेली आहे. पण मग ते दागिने कुणाचे आहेत? आणखी कुणाचे असणार? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की काका? नाही बाबा, मी काकूला विचारलं त्याविषयी तर तिने तर तिला काहीच माहित नसल्याचं दाखवलं. अगं हरामाचा पैसा आपला आहे असं म्हणायला भीती वाटते माणसाला. मग एवढे सगळे दागिने काकांकडे आले कुठून? मला काही या विषयावर बोलायचंच नाही आणखी. नाही आणि बाबा, ते दागिने जर काकांचे असतील तर मग आता ते कुठे आहेत? पुढं का असेना, आपल्याला काय करायचंय? हापापाचा माल गपापा. हे बघ, तू सुद्धा मनातून हे सगळे विचार काढून टाक. प्रिय नंदिनी, माझं पत्र पाहून आश्चर्य वाटलं. जे लिहिलंय ते सगळं प्रत्यक्ष तुला भेटून तुझ्याशी बोलायचं होतं, पण तू भेटशील न भेटशील, बोलशील न बोलशील म्हणून हे पत्र. आता फक्त हे तू न वाचताच फाडून टाकणार नाहीस अशी प्रार्थना मी देवाकडे करतोय. मी एवढी निष्ठुर वाटले का हो तुम्हाला? कधी आलीस प्रियांका? तू माझी आठवण काढलीस तेव्हा. नॉक करून याला कधी शिकणार आहेस तू? स्वप्न नॉक करून येत नसतात हर्ष. ती आपोआप येतात. सध्या माझा स्वप्न वगैरे बघण्याचा मूड नाहीये, सो प्लीज. का? तुझा मूड नसायला काय झालं?
कोणी काय बोलले का माझ्या सोन्याला? हर्ष प्लीज